सरकारनं या संदर्भात कडक पावलं उचलणार असल्याचं स्पष्ट केलंय। रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवले पाहिजे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं। तर सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। यासोबतच भोंग्यांच्या आवाज मर्यादेचं सर्वांना पालन करावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। तर परवानगीची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक पोलिसांची असेल असंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं दिसतंय। हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत। ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलिसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे। या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं, त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल। सर्व अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाईल हे सुद्धा माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं। आणि लोक तक्रार करत असतात, पण अनेक ठिकाणी भोंगे असतात, तर या संदर्भातले कुठलेही अनधिकृत भोंगे त्या ठिकाणी असतील तर ती काढण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणच्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरवर असेल। अशा प्रकारचे आदेश गृह विभागाकडून निर्गमित केले जातील असं सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले। माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने याच्यामधले निर्णय दिलेले आहेत। त्याच्यामुळे किती आवाजामध्ये ते चालावेत ते एका धर्मासाठी नव्हते, त्या सगळ्यांसाठी होते। आणि जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे निर्णय दिला असेल तर त्याचं पालन व्हावं ही भूमिका सगळ्यांची असलीच पाहिजे। मुद्दा असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन कुठलाही अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणारच। मुद्दा हा कुठल्या एका धर्मापुरतं नाही, त्याला अदरवाईज करू नका। जे काही मुख्यमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी भोंग्यांच्या बद्दलचा दिलेला आहे, कुठल्या धर्माबद्दलचा उल्लेख केलेला नाही। त्यामुळे माध्यमांनी सुद्धा या पद्धतीचे जाती तणाव निर्माण करू नये एवढंच आमचा सल्ला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने गलत क्या कहा है? सभी प्रार्थना स्थल है उसके बारे में कहा है, चाहे मंदिर हो, चाहे मस्जिद हो, चाहे चर्च हो, कोई सार्वजनिक पब्लिक प्लेस पर कुछ दिन रात अगर लाउड स्पीकर चलता है तो लोगों को तकलीफ होती है, लोग बीमार है, बच्चों की एग्ज़ाम है। और ये हाईकोर्ट का निर्देश है, ये हाईकोर्ट का निर्देश है। अगर हाईकोर्ट का निर्देश का पालन सरकार कर रही है तो उसमें उसके ऊपर कोई क्रिटिसाइज करने की ज़रूरत नहीं है।